औढा नागनाथ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीमुद्दीन खतीब यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल। मी अलीम खतीब शिवसेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख औंढा। मी 8 दिवसापूर्वी एक अर्ज दिला होता सहभागी विभागाला की हे रोडचा पाणी नाली साफ करून द्या म्हणून 14 तारखेला आंदोलन करणार होतो। मी सहभागी विभागाने या आंदोलनाची दखल घेऊन आज काम चालू केलेलं आहे। यासाठी माझं जे निवेदन दिलं होतं हे मी मागे घेत आहे। कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोली यांना निवेदन सादर केले होते की औढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग जगप्रसिद्ध आहे। हिंगोली परभणी राज्य महामार्गावर श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग औढा नागनाथ आहे। हिंगोली परभणी राज्य महामार्गावरती KTL कंपनीकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे, ज्यामध्ये कोणत्याही तांत्रिक बाबी न तपासता सार्वजनिक बांधकाम विभाग हद्दीत पावसाळ्याचे पाणी रोडवरती साचून घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्याने तसेच सांडपाणी निकाशी नाली बांधण्यात आली होती, जे की पूर्णतः निरुपयोगी झाले असल्याने घाण व दूषित पाण्याने अत्यंत जास्त प्रमाणात डासांचं उत्पादन झाल्याने नागरिकांना डेंग्यू असा जीवघेण्या आजाराचा सामना नागरिकांना करावा लागतो। हिंगोली व परभणी राज्य महामार्ग रोड वरती पाणी साचल्याने वाहनास अडथळा निर्माण होऊन अपघात घडत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे कार्यालयात अनेक वेळेस तोंडी व लेखी विनंती करून दुर्लक्ष, अत्यंत गंभीरता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे अधिकारी गुत्तेदारांची पाठराखण करीत असल्याचं स्पष्ट दिसून येत असल्यानं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीमुद्दीन खतीब यांनी शिवसेना स्टाईलने 14 ऑगस्ट रोजी ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा देता सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत हुतात्मा परिसर, जिल्हा परिषद शाळा, शासकीय ग्रामीण रुग्णालय या भागात पावसाचे पाण्याची व सांडपाण्याची नालीमध्ये विल्हेवाट लावण्याचं काम JCB कर्मचाऱ्यांनी प्रगतीपथाने चालू केले आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोली यांनी औढा नागनाथ शिवसेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीमुद्दीन खतीब यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेतल्याने आंदोलन मागे घेतले आहे। न्यूज 91 मराठीसाठी नागनाथ मुळे औढा नागनाथ। आज 14 ऑगस्ट आहेत। या 14 ऑगस्ट पूर्वी म्हणजे 8 दिवसापूर्वी आम्ही एक निवेदन दिलं होतं सार्वजनिक बांधकाम विभाग व माननीय जिल्हाधिकारी साहेबांना। ह्या रोडवरची परिस्थिती पहा। हा रोडवर आपल्याला आज जे परिस्थिती यापेक्षाही खतरनाक आणि बिकट परिस्थिती झालेली होती। या आमच्या अलीमभाई खतीब यांनी स्वतः खिशातले पैसे खर्च करून इथे नालीची थोडी सफाई करून घेतलेली होती, तरी आजपर्यंत या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे दुर्लक्ष केला होता। पण आज आम्ही त्या अलीमभाई खतीब यांनी एक निवेदन 8 दिवसापूर्वी एक निवेदन देऊन सार्वजनिक बांधकामाचे डोळे केले होते आणि या रस्त्याची सर्व परिस्थिती दाखवली होती। यांनी जे KTL वाल्यांनी जे काम केलेलं आहे नालीचा, हे नाल एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। या नालीच्या पाण्याची निकासी होत नाही, हे नालीच्या पाणी सर्व नालीमध्येच जमा आहे आणि या पाणी जमा झाल्यानं इथे इतक्या खतरनाक डास जमा झालेले आहेत। आपली परिस्थिती पहा या डासाची, कारण की या डासामुळे या गल्लीतले 2 ते 4 हप्त्याला दर आठवड्याला 2 ते 3 डेंग्यूचे पेशंट व्हायले। ते पाणी जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत त्या डासाचा प्रश्न मार्गी लागणार नाही। लोकांना लहान मुलं या गल्लीत राहतात, शाळा जवळ आहे, पोलीस स्टेशन जवळ आहे, शासकीय हॉस्पिटल जवळ आहे आणि महामार्ग आहे। या राज्य महामार्गाची व्यवस्था अशी जर होत असेल तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांचं आमचं ऐकलं नाही तर आम्ही नितीन गडकरी साहेबांच्या घरी जाऊन तिथे आम्ही मांडणी मांडणार आहे, तिथे बसणार आहे आणि आम्ही नितीन गडकरी साहेबांना यांची सगळी माहिती देणार आहे।